तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. हे आहेत आपले गरम मसाल्याचे स्लॉट जे मी फोंड्यात आधीच रेडी करून ठेवलेले परफेक्ट मोजमाप. कारण आपला कुठलाच मसाल्याची टेस्ट चेंज नाही झाली पाहिजे म्हणून माझं जे पहिलं प्रमाण होतं ते प्रमाण शेवटपर्यंत तेच प्रमाणाने मसाला बनणार आहे. सो ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये फक्त गरम मसाला आहे. बाय माझे. चला आता एक मोनी घेतो. इथे श्वेताने डबा दिलेला, काक्यांसाठी आलू पराठे केलेत. सो ते त्यांना देतो. आपल्या महिला बचत गटाच्या सगळ्या काक्या तिथे बाकीच्या मिरच्या तोडत बसल्यात. तर आता न्याहारीची वेळ झाली आमच्या बचत गटांच्या काक्यांची. आणि अजून किती राहिलंय आपलं तोडायच्या मिरच्या? होय तेवढंच ना. बाकी या काकींनी जवळजवळ 100 ते 120 किलोची मिरची तुम्ही 5 जणात तोडलात ना. किती दिवस गेले? आजचा 4था दिवस. आता न्याहारी करतील, एवढं काम संपवतील आणि मग यांच्या घरी जातील. बाकी आमचं भाजायचं काम आज दिवसभर चालू राहील. तुमच्या सगळ्यांचे आभार मला मदत केल्याबद्दल. थँक्यू. कपडे बिपडे सोबत घात खेळलाय. किती मोठी झाली. उतार तू आधी खाली चल. खाली उतार. या असली नवंगाटा आम्ही तिला बारीक होता काहीतरी देवा. भाजून ठेवलेल्या मिरच्या न्यायला घरी आलोय. त्या पण मिरच्या सुकत घालेन आणि आता थोड्या वेळाने कुठं मी कुठे आफ्रिकेला असतो. रात्री काय बोलायचं इलं काय देवा आत्ता इलय. आता आई बाबाच्याकडे गेली आहेत वाटली एकटोच इलं. हो आता काय निराक आराम झोपणार. आता मी जाऊ आता रवतलं का? हो महिनोभर तरी रवतलंय. अगदी काय सांगते काहीतरी सिक्रेट आहे. आता रवतलं. होय होय एकटोच इलं. हो. आई बाबा वाड्याने गेली आहेत. आज्या घराकडे परवाची जेवणाची वाट बघी. आता जातलं तू पांढऱ्या सकाळी आणि येतील का तुला उद्या संध्याकाळी. माका सांग जाताना काय आमचं नाही बा थंडाची बाटली एक आणि त्या तांबाखू आणि बड्डी बाकी काय नाही पैसे देईन. बापरे मोठी लिस्ट आहे शॉपिंगची. तर आता काल भाजलेला जो मसाला आहे तो इथे व्यवस्थित पॅक करून ठेवला आहे. आता हा तिथे नेऊन सुकत घालतो आणि 2 तासांनी मी कणकवलीला जाईन. हा मसाला कुठून येईन? हा आपला पहिला स्लॉट आहे 28 किलोचा. असे 5 स्लॉटचा माल आपल्याकडे आहे. तो सेल होत नाही तोपर्यंत नवीन स्लॉट येईल आणि मग बायकांना परत आणखी काम भेटेल. अजून लोड वाढला तर आणखी एक बचत गटच्या बायकांचं बघू, पण आधी ह्यांचं चालू आहे. बाकी आता तुम्ही बिर्याणीचा ब्लॉग बघण्याआधी बाबल्याचा ट्युशन क्लास बघा. आम्ही म्हणजे तेजसने बाबल्यासाठी एक नवीन छान ट्युशन क्लास शोधला आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण ते ट्युशन क्लास जॉईन करू शकता. आणि त्यानंतर बघा आमच्यासोबत नाग्याने बनवलेली त्याच्या हातची चिकन बिर्याणी. तर इथे बाबल्याचा ऑनलाईन क्लास चालू आहे. बाबल्याला ना गणिताची खूप आवड आहे तर आपण त्याला भांजूचा ऑनलाईन क्लास लावून दिला आहे. ह्या भांजू क्लासचे जे फाउंडर आहेत निळकंठ भानुप्रकाश, आणि त्या भानुप्रकाशांना वर्ल्ड फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून टायटलसुद्धा मिळालं आहे. आणि त्या एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या नावावर 4 वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहेत आणि 50 लिम्का बुक रेकॉर्डसुद्धा आहेत. तर बाबल्याला मॅथ्स शिकण्याची खूप आवड होती तर मी विचार केला की आपण त्याला हा भांजूचा ऑनलाईन क्लास लावून द्यावे का. कारण तिथे शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि ते स्टुडंटना सगळ्यात आधी कम्फर्टेबल करतात. एकदम मजेशीररित्या गणित शिकवतात आणि लेफ्ट टू राईट अशी ही जी टेक्निक आहे ती टेक्निक वापरून मॅथ्सचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे हे दाखवतात. आणि तुम्ही इथे बघू शकता की त्याला खूप सोप्या पद्धतीने मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करायला मदत करत आहेत. आणि एवढंच नाही तर त्याने जर तो प्रॉब्लेम सॉल्व केला तर त्याला त्या प्रॉब्लेमच्या नंतर एक सरप्राईज मिळणार. जे काही शिकायचं आहे ते तो डायरेक्ट स्क्रीनवरच शिकतो आहे. म्हणजे त्याला रट्टा मारायची गरज नाही, हाताने बोटं मोजायची गरज नाही. तो तिथल्या तिथे मनातल्या मनात सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे. तर तुमच्या मुलांनासुद्धा मॅथ्समध्ये 4 टाइम स्पीकर बनवायचं असेल तर भांजू ऑनलाईन क्लास नक्की जॉईन करा. आणि फ्रीमध्ये डेमो क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. कोणते चार्जेस नाही आणि कोणतेही नुकसान नाही. तर तुम्ही तुमच्या पाल्याला नक्की हा भांजूचा ऑनलाईन क्लास लावू. तर काकीने बसून बसून या बिया अशा स्वच्छ निवडल्या आहेत आणि ती म्हणते की या बियांमध्ये अशा प्रकारची दगडं असतात. तर जसे तांदूळ निवडतात त्या प्रकारे तिने इथे ह्या बिया इतक्या स्वच्छ निवडल्यात आणि ह्या बिया नसतील तर मसाल्याला चवच नाही ना.
तर आपला 60 किलोचा मसाला कुटायला तयार आहे आणि साहिलच्या घरापासून आता घेऊन दिलंय. चलो, पावणारी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपल्या बाबल्या शेटपासून. आणि 3 वर्षापूर्वी बाबल्या किती लहान होता हे तुम्हाला ती व्हिडिओ जाऊन बघायला लागेल. आणि आज 3 वर्षानंतर बाबल्या कसं दिसतंय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी हे का आमच्याकडे म्हणतात तामान घालणं, कारण आपण जो टोप चुलीवर वापरणार आहे तो टोप काळा होऊ नये म्हणून असं तामान घालून ठेवायचं. म्हणजे एक लेअर आपण माती आणि राखेची दिली ना तर घासताना मग ते वरची लेअर निघून जाते आणि आतमध्ये टोप तसाच चांगला राहतो किंवा जास्त डार्क काळा होत नाही चुलीच्या धुराने. अगदीच प्रेमान घालता बाबलो, माका माहीत काय ती करू. सो इथे आमचा नाग्या डब्यातनं घेऊन आलेला घावणे आणि चटणी. ॲक्च्युली न्यारी झाली नव्हतीच माझी, पण ठीक आहे आता झालीच आहे तर मग खाऊन पण घेऊया. येवा घावणे खाऊ घेवा. आणि आम्ही ताटं वाट्या सगळ्या घेऊनच फिरतो सगळीकडे, आम्हाला माहीत असतं असं काय ना काय लागणार. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि माझ्या तात्या विंचूवाल्या हेअरस्टाईल सोबत सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण 3 वर्षानंतर पुन्हा एकदा रिपिटेशन होत आहे. आणि रिपिटेशन कसलं आहे तर आपल्या नाग्याने गेल्या वेळी तब्बल 18 मित्रांसाठी लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा बिर्याणी बनवलेली आणि त्याला ती बिर्याणी आपल्याच एका सबस्क्रायबर फॅमिलीमधल्या एका मेंबरने त्याला रेसिपी सांगितलेली आणि त्याने इतक्या सुबक पद्धतीने आणि इतकी चविष्ट बिर्याणी केलेली की त्या 3 वर्षापूर्वीची चव आजही आमच्या सगळ्यांच्या जिभेवर आहे. आता ह्यात आम्ही दोघेच आणि बाबले आणि मंगे आहेत, बाकीचे सगळे मुंबई गेले, त्यानंतर ते सगळे असते तर आणखी मजा आली असती. सो ते कधी सगळे मित्र एकत्र येतील तेव्हा हा प्लॅन पुन्हा एकदा होईल. पण नाग्या आला आणि बिर्याणी नाही केली. नाग्या आणि बिर्याणी यांचं खूप जवळचं नातं आहे आणि खूप मजा येते नाग्याची आजची टेस्टी बिर्याणी खायला. सो पुन्हा एकदा नाग्या आपल्यासाठी बनवतोय चिकन बिर्याणी, जी की असणार आहे 2.5 किलोची. आता परत एकदा रिपिटेशन करूया रेसिपीची आणि नाग्यासोबत आणि बाकीच्या मित्रांसोबत गप्पा. ओके, तर मित्रांनो हा आहे नाग्यामध्ये बसलाय तो मितेश, कधी कधी मी त्याला हितेश पण बोलतो. आणि हा सगळ्यांचा लाडका क्लिनिक प्लस बॉय मंग्या. सो नाग्या कसा आहेस भावा? मस्त मजेत. मुंबई कशी आहे? हल्ली तुझी खूप कंप्लेंट आहे की मुंबईवरनं आलंस की असं म्हणतोस की मी ते काळा होतो. मी हां म्हणजे तू कधी बरं होतो. त्या दिवशी आलास तेव्हा 2 दिवस गोरा वाटलेलंच ना जरा. पण नाही, तू नॅचरली खूप असा सुंदर आहेस दिसायला. विषय काळ्या गोऱ्याचा नसतोच, माणूस हा नेहमी मनाने गोरा लागतो. हरकत नाही. आपण आज काय करतोय भावा? चिकन बिर्याणी 3 वर्षानंतर. ओके, तर किती किलो चिकन घेतलं आपण? 2.5 किलो चिकन. हां, आता चालू करूया. आपण काय करणार आता? मॅरिनेशन. ओके, सो मॅरिनेशनसाठी नाग्याने पुन्हा एकदा सगळा घाट घातला आहे. सगळ्यात आधी आपण इन्ग्रेडियंट्स बघूया. सुरुवात कर भावा. लसूण, आलं लसूण पेस्ट, अख्खा खडा मसाला, त्याच्यानंतर हे धने पावडर, काश्मीरी लाल, आपलं गरम मसाला, चिकन ग्रेव्ही मसाला आहे, त्याच्यानंतर जिरा पावडर, नंतर बिर्याणी मसाला, हा आपला चिकन मसाला आणि घरगुती लाल मसाला, कसुरी मेथी, जिरा, शाही जिरा आणि हळद. आणि इकडे मीठ आहे, ही कोथिंबीर मिरची पेस्ट आहे, तेल, लिंबू, कोथिंबीर, पुदिना, चिकन, दही, इकडे फ्राय केलेला कांदा आणि हे आम्ही सगळे पार्टीवर. सो आता आपण मॅरिनेशनची पद्धत बघूया. नाग्याने रेसिपी म्हणजे इन्ग्रेडियंट्स सांगितले. आता किती प्रमाणात घेतलेत ते सांगायची काही गरज तर अशी वाटत नाही, कारण 2.5 किलो चिकन आहे तर त्याच्या पुढ्यात हे वाटीत तुम्हाला 2-2 चमचे सगळे मसाले दिसतात. आणि खडा मसाला हा एवढूसा घेतला आहे. चलो स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी नाग्या घालतोय यामध्ये चिकन ग्रेव्ही मसाला, चिकन ग्रेव्ही मसाला, बिर्याणी मसाला, बिर्याणी मसाला. ठीक आहे. हा कुठला? थोडासा गरम मसाला, थोडासाच घातला, बाकी नंतर टाक. ओके, बाकी नंतर. जिरेपूड, जिरेपूड, काश्मीरी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, ढावालो, धनेपूड, धने पावडर, त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी, कसुरी मेथी, चिकन मसाला. ओके. हा जो तू बाकीचा ठेवतोय हा कधी वापरायचा मग? फोडणीच्या टायमिंगला. ओके, फोडणीला वापरायचा. आपला लाल मसाला घरगुती, घरचा लाल मसाला,
आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट. मी त्या काय जिभेची चोचले. खाऊ. अजून काय रावला? त्याच्यानंतर ही कोथिंबीर थोडीशी, अच्छा ही थोडीशी पुदिना. बर. त्याच्यानंतर हे थोडं तेल. थोडं तेल मोफत घातलं असं वाटतं. बरोबर. जेवढे मसाले घातले होते तेवढे सगळे नाग्याने मिक्स करून घेतले. थोडासा टोप छोटा पडला. आधीच भावाक सांगते पण भावाच काय ऐकत नाही माझं. बरोबर आहे. काय छोटा मोठा काय नाही. बघितला कॅमेरा चालू झाला पलटी झाला. बघितला काय बोलायचं. तुझी अंडे माझी नाही. इला मुंबईसून. हा हे थांब. ओके. तर हे जेमतेम अर्धा लिटर दही आहे. अर्धा किलो ठीक आहे. अर्धा लिटर तेच. दह्याची पिशी असली की आम्ही अर्धा लिटरची मागतो ना. दही टाकलं. हा आणि वहिनीने मस्त तळलेला बरिस्ता. ओके. नशीब बाबा माझ्या बायकोक दिलंच क्रेडिट. भाई सगळं त्यांचीच कृपा आहे. त्यांनीच केलं. तू काय नाही केलं सकाळपासून. असं नाही बोलायचं ना घ्या. मी लग्न केलंय. थोडं मीठ आपण फोडणीत पण घालणार ना. आणि पेस्ट. ही कसली पेस्ट मला? कोथिंबीर, पुदिना, मिरची. ओके. उमेश साहेबांचं आगमन झालंय. उमे हाय. बरा खय गेलं. डन. तर मॅरिनेशन झालंय रेडी. आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास ठेवायचं ना. मग तोपर्यंत आता काय करूया आपण? आता राईसची तयारी. राईस कोरमा करतो ना. चला. इसको इसको ढाकन मारो. इसको ढाकन मारो और हिवसपणा उसका गायब करो. तर आता आमच्या पोरांनी हे चूल पेटवले नाही. पाणी गरम करत ठेवलं म्हणजे पाणी गरम करत ठेवलंय. पण पाणी तापल्याशिवाय आपण यात तांदूळ घालणार नाही. आणि फक्त तांदूळच नाही तर तांदळासोबत आपण यात अजून बरंच काही घालणार आहे. जे पाणी तापल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. नागेश भाऊ जरा आराम करून बसले आहेत. काय विचार करता नाग्या? काय करायचा पुढे? तांदूळ टाईपची तयारी आता. काय 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 झोला काय नाही. काय गोड असतो. तर आपण पाण्यामध्ये हे तेल घालतोय. तेल का घालायचं ना? भात चिकटत नाही. ओके. म्हणजे भात सुट्टा फळफळीत होतो. याचा हात जरा मोठाच आहे. आणि हे भातात मीठ घालतोय. पाण्याच्या हिशोबात घालू नको. तांदळाच्या हिशोबात घाल. हा खडा मसाला ज्याने चांगला सुवास येतो भाताला. आणि हा लिंबू म्हणजे भाताचा रंग बदलत नाही. बरं ना नाग्या? तुझ्याकडनं शिकलोय. हे काय जिरा राईस. तर उन्हाची काळजी लक्षात घेता श्वेताने आमच्यासाठी बनवून आणलं हे कोकम सरबत. आणि ह्याचा टी शर्ट आणि कोकम सरबतचा कलर सेम मॅच झालाय. चला आता थंडगार कोकम सरबत पिऊया. तर हा आपला भात आता इथे रेडी झालाय. जो नाग्याने 90% शिजवून घेतलाय. आणि आता आपण बघणार आहोत चिकनची फोडणी. आणि त्यानंतर मग आपण ते चिकन या भातात व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आणि रेडी करणार आपली बिर्याणी. खूप आतुरता आणि भूक जास्त प्रमाणात लागली. तर टोप गरम झालाय. नाग्याने यामध्ये तेल घातलंय. आता काय सगळ्यात आधी कांदा. ओके. तर हा उभा चिरलेला कांदा आहे. कांदा भाजून घेऊ. कढीपत्ता आधी नाही घालायचा. ओके. बघा रे शिकून घ्यावा. पुढच्या वेळी तुमका बनवून लागली तर मागवली हो मागवली. हे जा डोंबिवलीला जाणे पटकन. कढीपत्ता, तमालपत्र, त्यानंतर ही कुठली आहे पेस्ट? कोथिंबीर, मिरची.
कोथिंबीर मिरची, हे लसूण आणि हे आलं लसूण पेस्ट. आता ही सगळी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. तर मगाशी आपण मॅरिनेशनमध्ये जे मसाले वापरलेले तेच मसाले सगळे उरलेले आपण ह्यात घालतोय आणि मसाले छान तेलात परतवून घेऊया. तर तू तिकडे होऊन दे. क्रॉस करूया परत, क्रॉस करूया. तर आता मसाला भाजून घेतलाय आणि ही टोमॅटोची प्युरी आहे. किती टोमॅटो असेल ना गे? 8-10 टोमॅटोची प्युरी आहे. त्याचीच चटणी बनते छान आणि मग खायला मजा येते. चपाती आण. काय राहिला बस झाला. तर आता आपलं हे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते आपण या फोडणीमध्ये घालतोय आणि आता ते व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाला की मस्त त्याला शिजवून घ्यायचं. आणि भात कमी पडतो ना असं वाटतंय का मग? 2 किलो 2.5 किलो आणू होते ना तांदूळ? नको आयतला म्हणतं. चिकन खाऊन दे पोरांना. तर आता नाग्याने मॅरिनेशनसाठी जे चिकन घेतलेलं ते चिकन त्याने फोडणीत घातलं आहे आणि छान परतवून घेतलं आहे. आता तो म्हणतो आहे की मी झाकण ठेवतो आहे जेणेकरून चिकन आतमध्ये शिजेल आणि चिकनला आपोआप स्वतःचंच पाणी सुटतं त्या झाकण ठेवल्यामुळे वाफेने. आणि ते झालं की मग मला वाटतं आपली ही बिर्याणीची रेसिपी पूर्ण होईल. आणि अजून नाही ना? तर आता आपला बिर्याणीचा हा जो सेटअप आहे तो रेडी आहे ग्रेव्हीचा. आणि आता त्यावर नाग्या भात घालतोय. आता कांद्याची पहिली लेअर रेडी केल्यानंतर परत एकदा भात घालतोय आणि मला वाटतं अजून एक लेअर बनवेल बरीच त्याची. कांदा मेन बिर्याणीत. बिर्याणीचे कस्टमर वेट करतात ना कधी होत आहे. किती किलोची ऑर्डर आहे? 2.5 किलो. तूप का घालायचं वरून? थोडंसं स्मेलसाठी. अच्छा. अरे अशी हे कर ना पूर्ण जाऊन ना तुम्ही ही आपल्याला त्या मँगलोर स्टोअरवाल्यांनी दिलेली कुरडई होती जी आज तळली मी. श्वेताने ही कोशिंबीर करून दिली आणि रेडी आहे इथे आपली ही नाग्याची हातची चिकन दम बिर्याणी. सो आता जोग बसताव. पहिला टेस्टर लोकांची टेस्ट होऊ दे मग पडता वाढवे याच्यावर. वाव नाईस बिर्याणी. तर आता पहिल्या चौघांना प्राधान्य देऊन आम्ही टेस्टिंगसाठी बसलोय. भावांनो टेस्ट करा आणि सांगा कशी झाली. खराब तर खराब प्लीज. ऑनेस्ट रिव्ह्यू प्लीज. गरम आहे. किती वर्षापूर्वी घालायला कशी आहे? चांगली आहे. पक्का उमेश परबांचा पहिला रिव्ह्यू घेऊया आपण. एक नंबर. नक्की का? भारी अप्रतिम. 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीपेक्षा ही भारी झाली. ही भारी. ओके. सो आता तुम्ही सगळ्यांनी बिर्याणीचा आनंद घ्या आणि आमच्या नागेश शेटने ही बिर्याणी कशी केली कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही पण जरा बसतो आणि बिर्याणीचा आनंद घेतो. या बिर्याणी खाऊ घ्या. तर मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण बचत गटांच्या महिलांसोबत आजची न्याहारी केली. आणि गेले 4 दिवस त्यांनी सगळ्या मिरच्या स्वतःच्या हाताने तोडून सुकवून ठेवलेल्या. त्यामुळे तेवढं काम सोपं गेलं. मग आई पप्पांनी आणि मी जोर लावून जमेल तितक्या पटापट ह्या 60 किलोचा माल रेडी केला आहे. आई पप्पा अजूनही दुपारनंतरचं जेवून ते मिरच्या भाजायला परत आलेत आणि मी न जेवताच निघालो आहे आता कणकवलीला जायला. कारण तिथे जाऊन माझे 3 ते 4 तास हा मसाला कुटायला जाणार. आपण नाग्याची हातची बिर्याणी बघितली. सगळ्या मित्रांसोबत बिर्याणीचा आस्वाद घेतला. खूप वर्षानंतर ती बिर्याणी टेस्ट करायचा चान्स मिळाला. थँक्यू सो मच नाग्या. आणि तुम्हाला अजूनही मसाला तुम्ही ऑर्डर केला नसेल आणि हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करून ठेवा. लगेच तर माझ्याकडून रिप्लाय
अपेक्षित नाहीच, कारण दिवसभर नेटवर्कमध्ये नसताना हे काम करणं आणि त्यानंतर इथून मग हा मसाला घेऊन तिथे आता कुटायला जाणं, परत पॅकेजिंगचं जरा सुरुवात आहे त्यामुळे थोडा घोळ होतो आहे, परत व्लॉग एडिट करायचा असतो, तो अपलोड करायचा असतो. सो संपूर्ण जबाबदारी एकट्यावर आहे. होपसो तुम्ही समजून घ्याल. फक्त मेसेज करून ठेवा, लवकरात लवकर मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आपला मसाला रेडी झाला की. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.